सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,62,156 शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या प्रतीक्षेची तुम्ही आतुरतेने वाट पाहता होता की नमोचा हप्ता केव्हा मिळणार, नमोचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत आमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आनंदाची बातमी आता समोर येत आहे। शेतकरी बांधव, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही। फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप होईल व तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम जमा होऊन जाईल व तुम्हाला यामार्फत राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत चांगलाच दिलासा मिळेल। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्या व कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निधी आता वर्ग करण्यात आलेला आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ही रक्कम जमा होणार, त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेलं आहे। आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता समोर येत आहे। यामध्ये पहिले काम करायचे आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हणावी लागेल। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, बघू शकता दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला असून अजून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे, कारण की आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्ते जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा, या संबंधीचं महत्त्वपूर्ण अशी यादी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत, कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये पात्रतेची यादीमध्ये आलेली आहे, त्याची सर्वात मोठी अपडेट आली यादी आपल्याकडे आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे। तुमच्या खात्यावरती नमोच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून आता लवकरात लवकर होणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर ही कामे झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांनाच चांगला दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका, फक्त आता ही कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल व जेणेकरून तुम्हाला यामार्फत चांगलाचा मोठा दिलासा मिळेल। शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे, कोणकोणत्या तालुक्यात व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही रकमेचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याबद्दल लक्ष देऊन बघण्यासाठी पहिल्यांदाच आलेला असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर रोजच्या रोज घडामोडी पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, पहिले काम लवकरात लवकर करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल व तुम्हाला या योजनेच्या हप्त्याच्या वाटपाबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिले काम करायचे आहे, जे काम तुम्ही जर लवकरात लवकर केलं तर तुमच्यासुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, जी कामे झालेली असेल तर तुम्हाला हप्ता लवकर मिळणार। यामध्ये पहिले काम आहे शेतकरी मित्रांनो, डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतात। बघा, यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिंक असणे, KYC असेल, त्याचप्रमाणे आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असले, बँक खात्याशी लिंक असणे, हे काम त्या शेतकरी बांधवांचे झालेले आहे। अशा सर्व शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांनाच चांगली दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, यामार्फत जे शेतकरी पात्र झालेले आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्याच खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांनाच चांगली दिलासा देणारी बातमी आता समोर येताना दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप झालेलं नाही तर लवकरात लवकर हे कामे करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल। शेतकरी मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात येणार असून बघा,
यामध्ये बघा मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरात लवकर हप्ता वितरित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर रोजच्या घडामोडी पाहायला मिळत राहतील. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा पात्र ठरवण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा बीड जिल्हा. बघा बीड जिल्ह्यातील जितके पण तालुके आहेत, जेवढे पण तालुके आहेत, अशा सर्व तालुक्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांना चांगला दिलासा देणारी बातमी आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता नमोच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये दुसरा जिल्हा म्हणजे की बघा छत्रपती संभाजीनगर. बघा बीडला लागून असलेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता यामध्ये पात्र ठरवण्यात येणार असून सर्वांना दिलासा देणारी बातमी आता पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता नमोच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबरच म्हणावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा केली जाणार आहे. यामार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबरच म्हणावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही. फक्त आपण ही कामे केलेली असेल तर तुमच्यासुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांनाच चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये तिसरा जिल्हा म्हणजे की जालना जिल्हा. बघा जालना जिल्ह्यात सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच मोठी खुशखबर म्हणावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा चिंता करत बसू नका. फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल व तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला चांगलाच दिलासा राज्य शासनामार्फत समोर मिळेल. शेतकरी मित्रांनो, यामध्ये अजून कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये हे बहुतांश जिल्हे आता पात्र ठरवण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांना या जिल्ह्यातील चांगलाच दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबरच म्हणावी लागणार आहे, कारण की आता या जिल्ह्यामध्ये राहून जर तुम्ही शेती करत असाल तर तुम्हाला मोठी खुशखबर पाहायला मिळत आहे. कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होणार असून सर्वांना चांगली दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी असणार आहेत, जेणेकरून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होऊन जाईल आणि तुम्हाला याबद्दल मोठी अपडेट आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत पाहायला मिळणार आहे. कारण की आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप होणार, त्याचप्रमाणे PM किसान योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती झालेलं असून सर्वांनाच मोठी खुशखबर आता पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, फक्त आपण पात्र शेतकरी असायला हवं. जे व्हिडिओमध्ये जे काम सांगितले आहे, जे काम आपण जर केलं तर तुमच्यासुद्धा खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटपसुद्धा सुरू होऊन जाईल व तुम्हाला यामार्फत चांगलासा दिलासा देईल. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणते जिल्हे अजून यामध्ये पात्र ठरवण्यात येणार असून सर्वांना चांगली दिलासा देणारी बातमी आता समोर येत आहे. यामध्ये बघा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.